बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित एक कथा, याद पिया की. रत्नकांतने जेव्हा वळून पाहिलं तेव्हा वंदना आपल्या एंट्रीची वाट पाहत विंगमध्ये उभी होती. सुविख्यात संगीत दिग्दर्शक रत्नकांत पंड्या यांनी सादर केलेला रत्नकांत नाईटचा कार्यक्रम चालू होता. षण्मुखानंद सभागृह तुडुंब भरलेलं होतं. प्रथम श्रेणीच्या या संगीतकारावर अनिवार्य प्रेम करणाऱ्या श्रोत्यांची तुडुंब गर्दी 50शी उलटली तरीही त्याची लोकप्रियता ठळकपणे लक्षात आणून देत होती. रत्नकांतनं हिंदी चित्रपटसृष्टीत अनंत विक्रम केलेले होते. त्याच्या अनेक चित्रपटांनी गोल्डन ज्युबिली साजऱ्या केल्या होत्या. एक काळ तर असा होता की रेडिओवर एकामागोमाग एक त्यांचीच गाणी वाजवली जात. रत्नकांतचा स्वतःचा आवाजही अतिशय मुलायम होता. शास्त्रीय संगीताची भरपूर तालीम मिळाल्यामुळे त्याच्या चालींना एक वेगळंच वजन होते. भारतीय शास्त्रीय संगीत, वेगवेगळ्या प्रांतातील लोकगीते, पाश्चिमात्य संगीतातील चमत्कृतीपूर्ण आणि धुंद करणाऱ्या स्वररचना या सगळ्यांचा मिळून स्वतःच्या शैलीचा एक स्वरसमूह तो तयार करी. आकर्षक व्यक्तिमत्व, गोड बोलण्याची नित्याची सवय, लोकप्रिय होत राहणारी संगीताची नवनिर्मिती यामुळे या घडीलाही तो एक अग्रभागीचा संगीत दिग्दर्शक होता. पण ज्या पार्श्वगायिकेच्या चारुलतेच्या सहाय्यानं आजवर त्यानं वाटचाल केली त्या पार्श्वगायिकेचं आणि त्याचं क्षुल्लक कारणावरून बिनसलं. एकेकाळी कुणीच नसणारी चारुलता आता चित्रपट व्यवसायातील एक श्रेष्ठ अशी शक्ती बनली होती. तिच्या आवाजाला एक दैवी स्पर्श होता. स्वराघातात एक दर्दभरा कंप होता. जे संगीत दिग्दर्शकाला व्यक्त करायचं असेल त्याहूनही मोहक असं स्वर तिच्या गळ्यातून लिलिया निघत असत. दिसायला सामान्य असणारी ही पार्श्वगायिका ज्या पहिल्या दिवशी याचक म्हणून रत्नकांतच्या दरवाजापाशी आली त्या दिवशी चित्रपट संगीतात ही नवं पर्व उगवलं. तिच्या आवाजाची वेगळी दैवी जात लक्षात घेऊन तिच्यासाठी म्हणून खास चाली रत्नकांतने बांधल्या आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर तिला नेऊन बसवलं. या वाटचालीत तिचं आणि रत्नकांतचं आयुष्य एकमेकात केव्हा आणि कसं मिसळून गेलं हेही लोकांना कळलं नाही. उन्मत्त अशा सहजीवनाला त्यांच्या स्वरामुळे वेगळंच लाघव लाभलं आणि एक दिवस वैयक्तिक मानापमानाच्या कल्पनेतून दोघांचं संयुक्त कलाजीवन ही संपुष्टात आलं. चित्रसृष्टीत सारीच नाटकं असतात, प्रेमाचं, पैशाचं, कीर्तीचं. तसंच हेही एक नाटक वाटावं इतक्या अकल्पितपणे त्या दोघांचंही सहजीवन एक नाटकच ठरलं. चारुलतेला प्रकाशाचा रस्ता सापडला होता. रत्नकांतच्या मिठीतून तिची मुक्तता झाली तेव्हा तिनंही सुस्कारा टाकला. तिचंही दासीपण तिला संपवायचंच होतं. बाहेर खुशमस्करांची रांगच्या रांग खडी होती. कोवळ्या गळ्याचे, नवीन लईचे आणि तारुण्याने सुंदर झालेल्या स्वरपुष्पांचे गुच्छ घेऊन बाहेर येणाऱ्या ह्या सम्राज्ञीचं स्वागत करायला सारं विश्व उभं होतं. रत्नकांतला अंधारात टाकून प्रकाशाच्या दिशेने चारुलता निघून गेली. रत्नकांत स्वतः सुरांचा बादशहा होता, परंतु त्याचे सूर त्याच्या साम्राज्यापर्यंत वाहून नेणारी पालखी आता दिशेनाशी झाली. आजवर ज्या मस्तीनं आपण अनेक गायिकांना जन्म दिला तसाच आणखीनही देऊ शकू. या रक्तात भिनलेल्या मस्तीनं चारुलतेशी झालेला कलह मिटवण्याचा यत्न त्यानं केला नाही. एरवी तो सहज मिटला असता. एवढंच नव्हे तर त्यानं ईर्षेनं सारं कौशल्य पणाला लावून आपल्या स्वरांची नवी कलम बांधण्यास आरंभही केला. त्या गीतांतील स्वरांचं माधुर्य कमी झालेलं नव्हतं किंवा त्या नव्या गायिकांचा आवाजही काही कमी आकर्षक नव्हता. परंतु गेली अनेक वर्षे जो आवाज रत्नकांतनं श्रोत्यांच्या कानात स्थिर करून ठेवला होता त्या आवाजाला लोक विसरायला तयार नव्हते. रत्नकांतच्या हे लक्षात आलं नाही असं नाही, पण माघार घेणं हे त्याच्या हातात नव्हतं. चित्रपटाच्या दुनियेत होत्याचं नव्हतं केव्हाही होऊ शकतं हा त्याचा अनुभव होता.
रोज नवा सूर्य निर्माण करणाऱ्या चित्रपटाच्या दुनियेत कसलेच अंदाज कुणीही बांधू नयेत. रत्नकांतलाही हे कळून चुकलं होतं की आपलं ऐश्वर्य आता ओसरू लागलं आहे. आपल्या हातातून ते पाखरू निसटून गेलं आहे आणि नेमक्या त्याच वेळेला त्याची वंदनाशी गाठ पडली होती. वंदनाचा आवाज त्यानं ऐकला आणि त्याच्या ध्यानात आलं की आपल्या स्वरांचा जो प्राण हरवला होता तो आता आपल्याला परत गवसला आहे. तिच्या स्वरावर कसलेही संस्कार झालेले नव्हते. त्यामुळे आपल्याला ते हवे तसे वाकवता येतील याविषयी त्याच्या मनात खात्री होती. तिच्या स्वरातील जी आक्रमक कामुक धार होती त्याचा उपयोग करून आपण पुन्हा पूर्वस्थितीला येऊ शकू असा विश्वास त्याला वाटू लागला. आणि आता आपल्या खास श्रोत्यांसमोरच तो तिला प्रथमच सादर करणार होता. किंचित अवघडलेल्या स्थितीत वंदना बसली होती. एवढ्या प्रचंड जनसमुदायासमोर ती आज प्रथमच गाणार होती. तिचे चमकदार निळेशार डोळे थोड्याच वेळात घडणाऱ्या एका अद्भुत क्षणासाठी लुकलुकत होते. तिचा बांधा लहानसरच होता. तिची सावळी काया चकाकते आहे असे रत्नकांतला त्याच्या जागेवरून वाटत होते. ही साधी भोळी मुलगी त्याला एकदम आवडली होती. तारुण्याच्या प्रवेशद्वाराशी उभी अशी ही गूढ शांत मुलगी आपल्या आयुष्याला निराळे वळण लावणार असं तो गृहीतच धरून चालला होता. या समारंभासाठी त्यानं तिला घेऊन दिलेली पांढरी शुभ्र सिफॉनची साडी आणि त्यावरची चकाकणारी सोनेरी वेलबुट्टी तिला अगदी शोभून दिसत होती. लोकांचे डोळे तिच्याकडे वेधून राहावेत म्हणून तिनं रंगमंचावर कसं बोलायचं, कसं उभं राहायचं, कसं हसायचं आणि स्वर देताना तो वाद्यवृंदात किती सहजपणे मिसळायचा याची रत्नकांतनं अनेक वेळा तालीम करून घेतली होती. तरीसुद्धा तिच्या डोळ्यात थोडा अस्वस्थपणा होता. रत्नकांतला तो बोचत होता. चालू असलेलं गाणं संपलं. लोकांच्या कडाडून टाळ्या पडल्या. गायक अभिवादन करून विंगमध्ये निघून गेला. रत्नकांतनं प्रेक्षकांच्या पसंतीचा स्वीकार केला. दिव्यांची उघडझाप झाली. रंगमंचावर अंधार पसरला. निवेदक निवेदन करू लागला. रत्नकांत त्या अंधारात विंगेमध्ये आला. खुर्चीवर बसल्या वंदनाच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आणि तिला उभी केली. तो म्हणाला, घाबरली नाहीस ना? ती हलकेच पुटपुटली. नाही. त्यानं तिला जवळ घेतलं. हलकेच आपले ओठ तिच्या गालावर ठेवले. तो तिच्या कानात म्हणाला, घाबरण्यासारखं काहीही नाही आणि शिवाय मी आहेच जवळ. त्यानं तिचा हात हातात घेतला. अर्धवट प्रकाशातून वाद्यवृंदातून वाट काढीत तो माईकपाशी तिला घेऊन आला. निवेदन संपलेलं होतं. वाद्यवृंद वाजू लागला होता. वंदनानं खाली वाकून रत्नकांतच्या पायाला स्पर्श केला. वाद्यवृंदाची लय अधिक वाढली. रत्नकांतनं तिच्या पाठीवर थाप मारली व तो दुसऱ्या माईक शेजारी येऊन उभा राहिला. प्रकाशाची पुन्हा एकदा उघडझाप झाली आणि रंगमंच प्रकाशानं उजळला. रत्नकांतनं वाद्यवृंदाला सूचना केली आणि एका विलक्षण शांततेत करुण स्वराचा पहिला झुमका येऊन स्थिरावला. मुझे याद आई वही शाम आई. स्वच्छ शब्दोच्चार, स्वरांचं असलेलं वेगळेपण, गीतातील कारुण्य आणि शब्दाबरोबर कारुण्यात चिंब झालेले वंदनाचे स्वर. श्रोते प्रेक्षक एका निराळ्याच दुनियेत गेले. एका संध्याकाळी जमुनेच्या तीरावर कदंब वृक्षाखाली अस्वस्थपणे उभी राहणारी राधा त्यांच्यासमोर प्रत्यक्ष साकार होणार होती. शृंगार आणि वात्सल्य यांच्या विचित्र संकारानं उजळलेल्या एका भावविश्वात सावळ्या श्रीहरीची ती प्रतीक्षा करीत होती. जमुनेच्या पाण्याची लय वृंदावनातून जाणवत होती. अंधारलेलं आकाश आणि विरहानं व्याकुळलेलं तिचं मन यांचा समन्वय झाला होता. जमुना तीर जसे निस्तब्ध होते तसाच आत्ताचाही आसमंत निस्तब्ध होता. अलीकडच्या वाद्यवृंदात आढळणारा कर्कशपणा कुठेच जाणवत नव्हता. एका संत लयीतून आर्त हुरहुर कणाकणानं प्रेक्षागारात झिरपत होती. एखाद्या गाण्याची धुंदी किती अनिवार्य असू शकते हे ते गाणं संपलं. रंगमंच अंधारला तरी दाद द्यायला प्रेक्षक विसरले. यावरून लक्षात येण्यासारखं होतं.
पण मग स्वतःला सावरत प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि तो कडकडाट जेव्हा थांबेच ना, तेव्हा रंगमंच पुन्हा उजळला. रंगमंचावर रत्नकांत आणि वंदना नम्रतेने प्रेक्षकांना अभिवादन करीत उभे होते. रंगमंच उजळल्यामुळे जो कडकडाट क्षणभर थांबला होता, तो या संगीताच्या बादशहाच्या आणि या नव्या स्वर यामिनीच्या कौतुकासाठी पुन्हा एकदा झडला. कार्यक्रम पूर्ण झाला. चित्रपट व्यवसायातील अनेक दर्दी जाणकार मंडळीने आत येऊन कौतुक केलं. त्या कौतुकानं रत्नकांत आणि वंदना तर भारावलीच, परंतु रत्नकांतचे सारे सहकारीही भारावले होते. हळूहळू थिएटर रिकामं होऊ लागलं. सहकारी कलाकार वाद्य आवरू लागले आणि वंदनेबरोबर रत्नकांतही बाहेर पडला. काहीच न बोलता दोघं रत्नकांतच्या गाडीत येऊन बसले. गाडी हळूहळू प्रकाशानं उजळलेल्या रस्त्यावरून सरकू लागली. वंदनाच्या घराचा रस्ता सोडून रत्नकांतनं जेव्हा गाडी माहीमच्या दिशेने वळवली, तेव्हा वंदना म्हणाली, इकडे कुठे? रत्नकांत हसला आणि तो म्हणाला, आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायला हवा. तुझी हरकत नाही ना? वंदना काहीच बोलली नाही. फक्त ती त्याच्या जरा जवळ सरकली. तिच्या स्पर्शाने रत्नकांत मोहरून गेला. गाडीला त्यानं अधिक गती दिली. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याच्या झोतामुळे वंदनाच्या अंगावर एक शहारा आला. ती त्याच्या आणखीनच जवळ सरकली. स्टेअरिंगवरचा एक हात काढून रत्नकांतनं तिला आपल्या कवेत घेतली. रस्त्यावरच्या दिव्यांच्या तिरीपेत ती त्याला अधिकच सुंदर वाटू लागली आणि चालत्या गाडीतच त्यानं तिच्या ओठावर ओठ टेकले. पण तेवढ्यात समोरून दुसरी गाडी वळत असल्यामुळे त्याला तिच्या भोवतालचा हात काढून घ्यावा लागला. गाडीच्या ब्रेकचा थोडा कर्णकटू आवाजही आला. चौक ओलांडून गाडी पूर्वगतीनं पुढे जाऊ लागली, तेव्हा त्यानं पुन्हा तिच्या भोवती हात टाकला. त्यावर कृतकोपानं तिनं तो हात हळूच झिडकारला आणि ती म्हणाली, एवढी घाई झाली आहे काय? तीच तर गंमत आहे. ते काही नाही. रस्त्यावर आता चावटपणा मी करू देणार नाही. ॲक्सिडेंट झाला म्हणजे मग? झाला तर झाला. जेव्हा वर्तमानपत्रात बातमी येईल. असलं काही अभद्र बोलू नका आज. आज तुम्ही मला नवा जन्म दिला आहात. मला अजून खूप खूप जगायचं आहे. तुमची खूप गाणी गायची आहेत मला. कितीतरी सुंदर जग मला तुमच्याबरोबर पाहायचं आहे. बरोबर आहे. आता तर कुठे सुरुवात झाली आहे. या सुंदर जगातली सारी रहस्य मी तुला दाखवणार आहे. प्रसिद्धीच्या झोतात वाहवाच्या मखमली रुजाम्यावरून रसिकांच्या दाटी वाटीतून मी तुला मिरवीत नेणार आहे. आणि खरोखरीच रत्नकांत आणि वंदना यांचं नवीन पर्व चित्रपट संगीतात सुरू झालं. नायकांचा जमाना सुरू झाल्यामुळे नायकीच्या तोंडी कमी गाणं असतं. धांगडधिंगा, किंचाळलेले सूर, उडत्या चाली यांनी भरून टाकलेलं चित्रपट संगीत पुन्हा रत्नकांतनं आपल्या स्वरांनी मागे फिरवलं. पुन्हा तेच गहिरे सूर, दर्द, विरह, व्यथा यांनी डुंबलेली गाणी सिनेमात रंगू लागली. रत्नकांत आणि वंदना यांचे जीवन असेच एकरूप झाले. रत्नकांतच्या आकर्षक पौरुषावर आणि दर्दभऱ्या स्वरांवर वंदना खुश होती. रत्नकांतनं तिला दुनिया हिंडवून आणली. नाना तऱ्हेचे क्लब्स, हॉटेल्स, हिल स्टेशन्स, संगीत रजनीचे कार्यक्रम हे तर तिला रोजचेच झाले होते. कीर्ती, पैसा आणि कौतुकाच्या नजरा यांचा विळखा तिच्याभोवती घट्ट पडू लागला. रत्नकांतच्या संगतीत असताना आपण एका पर्वताच्या सावलीखाली आहोत असं तिला वाटत असे. एका समर्थ कर्तबगार पुरुषाचा आधार तिला निश्चिंत करीत असे. पण तिच्या मनात एक नवीनच रुखरुख निर्माण होऊ लागली होती. ती रुखरुख तिला शब्दात पकडता येत नव्हती. किंबहुना त्या रुखरुखीचा जन्म त्या पहिल्याच रात्री झाला असंही तिला वाटू लागलं होतं. जुहूवरच्या त्या हॉटेलात रत्नकांत रजनीच्या त्या रात्री तिला नेलं, तेव्हा ती एखाद्या मांत्रिकाला वश व्हावी तशी त्याला वश झाली होती. त्या हॉटेलचं ते भव्य वातावरण, ते दोघे तिथे पोचताच त्या दोघांचं झालेलं कौतुक, त्या हॉटेलची ती वातानुकूल खोली बंद केल्यावर रत्नकांतनं सिद्ध केलेलं ते मद्याचे चषक आणि त्याच्या डोळ्यांतील ती अनावर तृष्णा, ते सारं तिला अद्भुत होतं.
या प्रसंगाची तिनं मनोमन तयारी केलेली होती, पण हा प्रसंग इतक्या अवचितपणे घडेल असं तिला वाटलं नव्हतं. कितीतरी लहानपणापासून रत्नकांतबद्दल तिच्या मनात एक विलक्षण आकर्षण होतं. रत्नकांतबद्दलच्या अनेक गावगप्पा तिनं चित्रपटविषयक नियतकालिकांतून वाचलेल्या होत्या. सभोवताली जमणाऱ्या स्त्रियांना खेळण्याप्रमाणे तो प्रसंगी नाचवत असे. वेळ प्रसंगी त्यांना ठोकरत असे. क्वचित प्रसंगी त्यांना तो वाऱ्यावर सोडून देत असे. ज्या चारुलतेनं त्याच्याबरोबर हातात हात घालून प्रसिद्धीचं शिखर गाठलं होतं, तिच्याबरोबरचे नानाविध प्रसंग फिल्मी जगतात चवीनं गोळवून सांगितले जात. रत्नकांत तेव्हा कोणीतरी चित्रपटसृष्टीतला खास माणूस होता. चित्रपटसृष्टीतील यशाच्या धुंदीमुळे त्याच्याजवळ एक अनावर मस्तवालपणाही होता. तो कुणालाही तासनतास वाट पाहायला लावी. कुठल्या तरी हॉटेलमध्ये चारुलतेला ठेवून देऊन 2-3 दिवस तिकडे तो फिरकत नसे. या व अशा अनेक बेमुरवतखोर प्रसंगाने एखाद्या कुत्रीपेक्षा त्यानं तिची किंमत ठेवली नव्हती. पण हे सारं सहन करून तिनंही आपला रस्ता काढला होता आणि अगदी पहिल्याच वादाच्या प्रसंगी एखाद्या कोळिष्टकाप्रमाणे तिनं त्याला झटकून टाकलं होतं. पुरुषाचा असा उद्धटपणा, स्त्रीविषयीची बेफिकिरी, क्रूरतेबद्दल जाईल एवढा अर्धांडपणा स्त्रीला आवडतो असा एक समज त्याने करून घेतला होता. आपल्या रासवट पौरुषावर मी म्हणणाऱ्या स्त्रिया लुब्ध असतात अशाच अपेक्षेनं रत्नकांतनं पुष्कळ स्त्रियांना वागविलं. एरवी अत्यंत नाजूक स्वरविश्वात रमणारा, गोड मुलायम भाषेनं चित्रपटसृष्टीत वावरणारा रत्नकांत स्त्री पुरुष संबंधात अतिशय विचित्रपणानं वागत असे. त्या विचित्रपणाचा गवगवा फिल्मी जगात इतका पसरला होता की कोणतीही गप्पांची मैफल त्याच्या त्या वागण्याच्या 1-2 किस्सांशिवाय पूर्णच होत नसे. वंदनाने हे सर्व किस्से पूर्वीच ऐकून पचविले होते. त्याच्याबद्दलचं एक गूढ आकर्षण त्यामुळेही वाढलं असावं. हसऱ्या चेहऱ्याच्या, रसिल्या दादकारीच्या, रुचिपूर्ण कपडे पेहरलेल्या अशा तिच्या अंतरंगात साकार झालेल्या एका पुरुषोत्तमाची ती अनेक वर्ष वाट पाहत होती. पण तो पुरुष तिला सापडलाच नाही. तिच्या मनात थोडी भीतीही होती. भीतीपेक्षा आकर्षण अर्थातच जास्त होतं. आकर्षणापेक्षाही उत्सुकता तीव्र होती आणि त्या उत्सुकतेमुळेच त्यानं हात पुढे करताच ती त्याच्या मिठीत शिरली होती. पण त्याच्या मिठीत तिला गुदमरून टाकणारा अर्धांडपणा कुठं आढळला नाही. अगदी हलके हलके त्यानं तिची वस्त्र उतरवली. तिनं लटका विरोध केला, परंतु तो विरोधही त्यानं दांडगटपणानं मोडून काढला नाही. तर सारंगीच्या मंद स्वराने एखादी स्वरमाला उंचावत जावी त्याप्रमाणे त्यानं तिला हळूहळू प्रज्वलित केली. वयातील अंतर, कीर्तीचा दबदबा, प्रसिद्धीचा झोत, उन्मत्त काम तृष्णा याचा तिला कुठं मागमूसच लागला नाही. एक उन्मत्त पुरुष आणि एक असहाय्य स्त्री यांचं ते मिलन घडलं नाही, तर एक लाडका प्रियकर आणि त्यानं भारून टाकलेली प्रेयसी यांचा तो खेळ होता. त्या खेळात ती हरवून गेली. तिच्या शेजारीच तो गाढ झोपला होता. त्याच्या अनावृत्त शरीराकडे पाहताना तिला कुठेच अक्रस्ताळेपणा जाणवला नाही. आपल्याला एक अद्भुत सुख देणारा एक जादूगार, आपल्याला पृथ्वीवरून उचलून आकाशात फिरवून आणणारा यक्ष खुपणार नाही, परंतु अस्तित्व मात्र अंगाभोवती जाणवेल अशा तऱ्हेनं आपल्याला व्यापून टाकणारा मंद कोमल गंध, का कुणास ठाऊक ती खूप खूप सुखात होती. पण त्यात तिनं मनात कल्पिलेलं ते सुख मात्र तिला मिळालं नव्हतं. आणि त्यानंतर तिच्या मनात सतत 2 पुरुष राहू लागले. एक तिचा अनुनय करणारा, तिला स्पर्शाची उटी लावणारा, तिच्यावर ममतेचा वर्षाव करून फुलवू पाहणारा श्यामल कृष्ण, आणि दुसरा तिच्या मनानं कल्पिलेला, बलात्कारानं हैराण करून देहाला चिरडून हवं ते सुख ओरबाडणारा कंस. तिच्या देहाला सुखाचा मुलामा चढत होता, परंतु मनात मात्र अतृप्तीचा अंकुश खरखरत होता. हे असं का होतंय हे तिला कळत नव्हतं. आपण रत्नकांतबद्दल जे जे ऐकलं ते खोटं असलं पाहिजे, कारण तो निर्दय नाही, निर्घुण नाही,
आपल्या भावनांना तो फुलासारखं जपतो हे तिला अनुभवाला आलं होतं. रोजच्या रोज तिला ह्या अनुभवांची जाण येत होती. तिच्या आणि त्याच्या दोघांच्या सहजीवनात प्रसिद्धी, पैसा, यश, कौतुक हळूहळू जवळ येऊ लागलं होतं. आपल्या बाबतीत तो अधिकाधिक हळवा होत आहे. आपल्या वाचून अन्य अशी त्याची काही दुनियाच उरली नाही या जाणीवेनं तिचा अहंकार फुलत होता. आपल्या पायी त्याचं सांसारिक जीवनही उद्ध्वस्त होत आहे हेही तिच्या कानावर येत होतं. अधूनमधून तो तिच्या भविष्याविषयी चिंता करी तेव्हा ती हसायलाच लागे. तो म्हणे, तुला नुसतं कीर्तीच्या शिखरावर बसवायचं माझं स्वप्न नाही, तू सुखी सुद्धा व्हायला पाहिजेस. म्हणजे काय? माणसाला नुसती प्रसिद्धी पुरत नाही, नुसता पैसाही कामी येत नाही, 2 घटका करमणूक करण्यासाठी आलेल्या रसिकांची वाहवाही पुरत नाही. मग आणखी लागतं तरी काय माणसाला? आपलं प्रेमाचं माणूस लागतं. मग तुम्ही नाही आहात का? मी आहे तोपर्यंत मला तुझी चिंता नाही. पण माझ्या मागं याचा विचार आजच कशाला करायला हवा? असं म्हणून कसं चालेल? तुझ्या माझ्या वयात किती अंतर आहे. मी काय तुला आयुष्यभर पुरा पडणार आहे? मग मी काय करावं म्हणता? तसं नव्हे ग, पण मला तुझी चिंता वाटते. असे त्याचे वारंवार संवाद होऊ लागले. ते संवाद वंदनाला मुळीच आवडत नसत. रत्नकांत त्यावेळेस गंभीरपणे ते तर तिला मुळीच आवडत नसे. रत्नकांतनं असं गंभीर व्हायचं कारण काय हेही तिला कळत नसे. रत्नकांत सर्व अर्थानं अजूनही पुरुष होता, कलावंत होता. त्याच्या स्वरातही अजून मोहिनी होती आणि म्हणून त्याच्या या अशा बोलण्याचा अर्थच कळत नसे. एका सांस्कृतिक भेटीच्या निमित्तानं इराक या मध्यपूर्वेच्या देशात अन्य चित्रपट व्यावसायिकांबरोबरच रत्नकांत गेला होता. त्यावेळी वंदना प्रथमच एकटी मुंबईला राहिली होती. तो एकटेपणा तिला असह्य झाला होता. गेले कितीतरी दिवस रत्नकांतच्या संगतीत ती स्वतःला इतकी हरवून गेली होती की स्वतःला काही अस्तित्व आहे याचाच तिला विसर पडला होता. त्या एकट्या अवस्थेत उगीच चाळा म्हणून तिनं तिच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग नेहमी होई त्या शर्माच्या स्टुडिओत तिनं चक्कर टाकली. तिथं एका गाण्याचं रेकॉर्डिंग चाललं होतं. नुकतेच नव्याने प्रकाशात येऊ लागलेले संगीत दिग्दर्शक लालचंद यांनी वंदनाला ओळखलं आणि गौरवानं तिला हाक मारून जवळ बसवून घेतलं. वंदनाला थोडी गंमत वाटली. लालचंदनं संगीत दिलेली काही गाणी तिनं ऐकली होती, तिला ती आवडली होती. परंतु तसं तिला रत्नकांतशी कधी बोलता आलं नाही. लालचंद हा रत्नकांतकडेच पूर्वी केव्हा तरी ढोलक वादक होता. हळूहळू एका निराळ्या जातीच्या संगीतानं त्यानं सिनेमा क्षेत्रात नाव मिळवायला आरंभ केला होता. तारुण्याला आवाहन करणारी एक विलक्षण धुंदी त्याच्या गीतात असे. पाश्चिमात्य संगीताचा त्याच्या संगीतावर विलक्षण प्रभाव होता आणि म्हणून रत्नकांत कधीकधी त्याच्याबद्दल तुच्छतेने बोले. आता रेकॉर्डिंग चालू असलेलं गाणं वंदनाला आवडलं होतं आणि नकळत ती त्याला ठेकाही देऊ लागली. रिटेकच्या वेळी थोडा वेळ होता तेव्हा लालचंदनं विचारलं, कसं काय वाटलं गाणं? ती म्हणाली, फारच छान. लालचंद तेवढ्यात हसून म्हणाला, माझ्यासाठी गाताय का एखादं गाणं? वंदना एकदम अवाक् झाली. त्या अनपेक्षित प्रश्नानं ती थोडी चक्करलीच. तिला गोंधळलेलं पाहून लालचंद पुन्हा म्हणाला, रत्नकांत साहेबांची परवानगी नाही मिळणार वाटतं. ह्यावरही तिला काही उत्तर देता येईना. ती अधिकच गोंधळली. रत्नकांत अशी परवानगी देतील हे तिला खरं वाटलंच नाही. परंतु अशी परवानगी मागण्याची वेळच आपल्यावर कधी काळी येईल याचाही विचार तिनं केलेला नव्हता. कोणत्याच महत्त्वाच्या निर्णयाला आपण किती अपात्र आहोत याची तिला कल्पना येऊन खंत वाटली. आपल्याला काही स्वतंत्र अस्तित्वच नाही असं तिला जाणवायला लागलं. लालचंद पुढं म्हणाला, साहेब इथं नाहीत म्हणून आपले पाय तरी आम्हाला पाहायला मिळाले? असं नाही हो, खरंच असं नाही. नाही, असंच आहे.
रत्नकांत साहेबांनी तुम्हाला आपल्यासाठी खास राखून ठेवलं आहे. पण खरं सांगू वंदनाबाई, कुठल्याही कलावंतानं कोणाशी कायमचं जखडून घेऊ नये. त्याच्या कलेला मर्यादा पडतात. साहेब फार मोठे कलावंत आहेत. मी तर त्यांचा एक शागिर्द आहे. तुम्हाला देवानं असा काही गळा दिलाय की तो साऱ्या सुरांसाठी खुला असायला पाहिजे. देवानं दिलेलं दान असं कुणाकडे गहाण टाकू नका. तसं नाही आहे, तसं मुळीच नाही आहे. तुम्ही कितीही म्हणाला तरी साहेब तुम्हाला कुठं गाऊ देणार नाहीत. असं मुळीच नाही. मी कुणासाठीही गाऊ शकते. तसं कशाला, मी तुमच्यासाठीही गायला तयार आहे. या क्षणापूर्वीची वंदना या वाक्यानंतर अंतर्बाह्य बदलली. आपण कुणीतरी आहोत. आपल्याजवळ दुर्मिळ असं काहीतरी देवानं दिलेलं आहे याची तिला प्रथमच जाणीव झाली. आणि त्याच बैठकीत लालचंदनं बांधलेल्या एका चालीवर तिनं आपलं गाणं रेकॉर्डही केलं. त्या गाण्याची उडती चाल तिला आव्हानात्मक वाटली. त्या गाण्याच्या अर्थाला हवा असणारा सेक्सीनेस आपल्या गळ्यातून येणार नाही असं तिला प्रथम वाटत होतं. परंतु काहीही परिश्रम न करताच लालचंदला हवी असलेली धुंदी ती गाण्यात ओतू शकली होती. तो एक तिला निराळाच अनुभव वाटला. सारा उदासपणा, एकलेपणा तिच्या अंतःकरणातून निघून गेला. गाणं संपल्यावर तिच्या खांद्यावर हात ठेवून लालचंदनं तिला घुसळली. त्याच्या राकटपणानं ती थोडीशी सुखावली. मनासारखा टेक झाल्यानं ती आनंदली होती. तसाच लालचंदही सुखावला होता. नंतर लालचंदबरोबर फ्लोरामध्ये कॉफी पिताना ती अधिकच सुखावली. समवयस्कांच्या गप्पांतला एक स्वैरपणा आणि उन्मत्तपणा तिला प्रथमच अनुभवायला मिळाला होता. कौतुकाचे हार तिच्या गळ्यात पडतच होते, पण लालचंदच्या कौतुकाची जात निराळी होती. मधून मधून आपल्या कर्तृत्वाचा एक दीप्तिमान अहंकार त्याच्या बोलण्या चालण्यातून जाणवत होता. सिनेमा क्षेत्रात भरून वाहणारी नजाकत, आदब, मिठासी ही तर त्याच्या तोंडात अपरंपार होतीच. पण त्याचबरोबर आपल्या भविष्यात कर्तृत्वाचं माप भरून ठेवलेलं आहे हेही त्याच्या कृतीत सतत जाणवत होतं. कधी नव्हे ती वंदनाही थोड्या अढ्यतेने बोलत होती. अशा या सुखावह बोलण्याचा एक वेगळाच आनंद ती आत्ताच्या संभाषणात अनुभवत होती. त्या आनंदाची जातच अगदी वेगळी होती. वंदनाला एकदमच आकाशात स्वैरपणे भटकणाऱ्या पाखरासारखं मुक्त वाटत होतं. ज्यांचं भवितव्य अज्ञात आहे अशा दोन उगवत्या ताऱ्यांचा तो सहप्रवास होता. त्या ठिकाणी प्रत्ययाला आलेला आत्मविश्वास नव्हता, पण कर्तृत्वाचा अहंकार मात्र जरूर होता. तरारून फुलणाऱ्या वेलीचा आवेग होता. ह्या आवेगाला एक नशा असते आणि ती कलावंताच्या आयुष्याचा आत्मा असतो हे तिच्या ध्यानात आलं. रत्नकांत परदेशवारीहून परतला तेव्हा त्याला वंदना खूप बदललेली आढळली. तिच्या डोळ्यांतला अल्लडपणा लपलेला होता. आयुष्याचा अर्थ समजल्याची चाहूल तिच्या डोळ्यांत त्याला दिसायला लागली होती. शारीरिक सुखाच्या जाणीवेनं फुलणारी स्त्री अखेर केवळ स्त्रीच असते, परंतु भवितव्याची चाहूल लागणाऱ्या कलावंत स्त्रीची प्रफुल्लित वृत्ती हा स्त्रीत्वाचा आणखी एक भामिनी विलास असतो. ती अजूनही फांदीच्या आडोशाला बसलेल्या चिमणीप्रमाणे भाबडेपणाचा अभिनय करीत होती. अजूनही समर्थ पुरुषाच्या आधारावर असावलेली मुग्धा त्याला चाचपडत का शोधून होईना काढता येत होती. परंतु हा अभिनय आहे हेही उमगायला त्याला वेळ लागली नाही. लालचंदला ऐत्या वेळेला जाऊन आपण कसं गाणं दिलं हे तिने इतक्या अल्लडपणानं व निरागसपणानं सांगितलं की तिला कोणत्या शब्दामध्ये आपला रोष सांगावा हेच त्याला कळेना. आपण किती सफाईनं आणि थोड्या वेळात लालचंदला टेक दिला हे ती मोठ्या अभिमानानं सांगित होती. परमेश्वरी स्पर्श झालेली गोष्ट कडी-कुलपात बंद करून ठेवता येत नाही हे त्याला कळत नव्हतं असं मुळीच नाही. पण बाहेरचं हे वारं वंदनेला लागलं की मग वंदना आपल्या पापण्यांच्या मिठीत सहजगत्या राहील हे मानण्यात काहीच अर्थ नव्हता. ज्या दुर्मिळ वस्तूभोवती आपलं उरलेलं भवितव्य निगडीत झालेलं आहे ती वस्तू सांभाळणं आता अधिकच बिकट झालं आहे या भयानं तो काळवंडून गेला. चारुलतेच्या अनुभवानं तो शहाणा झाला होता. ती चूक त्याला आता पुन्हा होऊ द्यायची नव्हती.
शक्तिमान मुठ्ठीमध्ये सुगंध पकडून ठेवता येत नाही हे त्यानं अनुभवलं होतं. तो हळुवार झाला होता. मनातल्या क्रूर आणि तामसी गरुडाला त्यानं केव्हा जंजिरात बांधलं होतं. वंदना एकांतात असताना आपल्या जवळच्या सर्व नाजूक शक्तीने आपण तिला बधीर केलं आहे असं तो समजत असे. वाटत होतं आपली प्रतिष्ठा, कीर्ती आणि कला ह्यांच्या हळुवार साखळ्याने आपण तिला भारून टाकलं आहे आणि त्या मूर्छित गंधित अवस्थेत त्याला दूर करू शकणार नाही ह्या भ्रमात तो होता. चित्रपट व्यवसायातील अनेक बारकावे त्यानं तिला सांगितले. धोक्यांचीही जाणीव त्यानं तिला करून दिली होती. तिच्या भवितव्याचं एक सुंदर स्वप्न जास्तीत जास्त मखमली शब्दांनी त्यानं तिच्यापुढं उभं केलं. पण त्याच्या ध्यानात आलं की पूर्वी जेवढ्या सहजगत्या ती बधीर होत होती तशी ती आता झाली नव्हती. ती सावध होती. कदाचित मनात हसतही असावी. तू लालचंदला गाणं दिलंस हे चांगलं केलं नाहीस का? अगं, तुला कळत कसं नाही? लालचंद हा चांगला माणूस नाही. मला त्याच्याशी काय करायचं आहे? असं म्हणून कसं चालेल? का? आणि चांगला नाही म्हणजे कसा? तो तुझे पैसे बुडवील, तुला शब्दात बांधून घेईल. तुला माहीत नाही, आज नुसती चांगली गाणी देऊन भागत नाहीत, त्याची पब्लिसिटी करावी लागते. विविध भारतीला किंवा सिलोनला आपली गाणी जास्त लावावीत म्हणून पैसे खर्च करावे लागतात. वर्तमानपत्रांना आणि समीक्षकांना सारं काही पुरवावं लागतं. तुम्ही हे सारं करता? रत्नकांत सावरून बसला. आपला पवित्रा चुकला हे त्याच्या ध्यानात आलं. तो म्हणाला, मला हे नाही करावं लागत. या क्षेत्रात आज मी 30 वर्षांहून अधिक काळ काम करतो आहे. माझ्या शब्दाला अजून किंमत आहे. ठीक आहे, पण ज्यांना पुढं यायचं आहे, तुमच्यासारख्यांशी स्पर्धा करायची आहे, त्यांना प्रसिद्धीसाठी काहीतरी करायला हवंच की. म्हणजे तुला यात काही गैर वाटत नाही? माझ्या गैर वाटण्याचा यात संबंध आला कुठे? तुम्ही मला कितीतरी वेळा सांगितलं आहे की सिनेमात प्रसिद्धीसाठी माणसं वाटेल ते करतात. हिरोईनचा रोल मिळण्यासाठी चांगल्या चुंगल्या मुली महिना महिना निर्मात्याजवळ राहतात. तो सांगेल त्याच्याजवळसुद्धा राहतात. तुमच्या आयुष्यात सुद्धा आपला आवाज रेकॉर्ड व्हावा म्हणून कितीतरी स्त्रिया येऊन गेल्या असतील. पण मला वाटतं या सर्व ओंगळ मार्गानं तुला प्रसिद्धी मिळवायचं काही कारण नाही. तुझा रस्ता मोकळा झाला आहे. कुणासाठी काही केलं तरच प्रसिद्धी मिळेल असे आता तुझे दिवस नाहीत. माझं नशीब थोर. तुमच्यासारखा श्रेष्ठ संगीत दिग्दर्शक मला भेटला. त्यानं कसलीही अपेक्षा केली नाही आणि केवळ माझ्या गुणांवर मोहित होऊन मला प्रसिद्धी मार्ग त्यानं मोकळा करून दिला. पण सर्वांचंच भाग्य काही असं थोर नसतं. म्हणूनच म्हणतो वंदना, तू थिल्लर आणि चटोर माणसांच्या नादी लागता कामा नयेस. चित्रपट विश्वात बदनामी झपाट्यानं होते. वर्तमानपत्र आपल्यावर गिधाडासारखी तुटून पडतात. पण त्यात काय झालं? तुमच्या आणि माझ्याबद्दल पुष्कळ ठिकाणी खूप खूप छापून आला आहे. त्याबद्दल तुला काही वाईट वाटतं का? छे, मुळीच नाही. खरं तर लहानपणापासून तुमच्याबद्दल माझ्या मनात विलक्षण कुतूहल होतं. तुमच्याबद्दल ऐकलेल्या सगळ्या गोष्टी मी मनात साठवून ठेवीत होते आणि तुमची एक प्रतिमा मनात तयार करीत होते. पण तसं काही घडलंच नाही. तुम्ही माझी गाणी रेकॉर्ड केलीत, मला प्रसिद्धीच्या झोतात आणलं आणि माझ्याकडून कसलीच अपेक्षा केली नाही. त्या रात्री जर तुम्ही मला हॉटेलवर नेलं नसतं तर कदाचित तुमची ती प्रतिमा डागाळली सुद्धा असती. म्हणजे तू आणि मी एकत्र आलो हे तुला आवडलं? आवडलं. अभिमानानं माझा ऊर भरून आला. पण तुम्हाला मी आवडले म्हणून तुम्ही इतक्या जवळ केलीत का? हो, हा काय प्रश्न आहे? खरं सांगू, तुझ्या तारुण्यानं मला भरून टाकलं. असं तर नाही ना रत्नकांत की मी तुमच्यापासून दूर जाईन या भयानक कह्यात ठेवण्यासाठी तुम्ही मला जवळ केलीत? मनात आलेला राग दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत रत्नकांत म्हणाला,
तुला ताब्यात ठेवण्यासाठी माझ्याजवळ तारुण्य उरलेलं नाही. पूर्वकाळच्या लौकिकाच्या बळावरही मला तुला ताब्यात ठेवता येणार नाही. आणि ताब्यात ठेवून तरी काय उपयोग? असं का म्हणता रत्नकांत? तुम्हाला मी कशी विसरेन? तुम्ही कसेही असलात तरी मला प्रियच आहात. पूर्वी मी कुणीच नव्हते, आज कुणीतरी आहे. तुमच्यामुळेच झालं नाही सारं. मग तुमच्याशी मी कृतज्ञ कशी होईन? मग मग मला न सांगता तू लालचंदला गाणं का दिलंस? वंदना हसली. तुमच्या डोक्यातून ते अजून गेलेलं दिसत नाही. नाही जाणार. चित्रपट सृष्टीच्या त्या हिंस्र दुनियेपासून मला तुझं रक्षण केलं पाहिजे. माझं रक्षण करायला मी असमर्थ आहे असं का तुम्हाला वाटतं? तुला कल्पना नाही वंदना. ही दुनिया वाटेल त्याला पचवून टाकू शकते. तू तू अजून तरुण आहेस. नवे नवे स्वर तुझ्या गळ्यात आहेत. तुझ्या भवितव्याची मला चिंता वाटते. रत्नकांत, माझी तुमच्याबद्दलची कल्पना चुकली. मला तुमच्या ठाई मी मनात कल्पलेला तो आक्रमक अडदांड पुरुष हवा होता. प्रियकर हवा होता. माझ्या भवितव्याबरोबर स्वतःचं भवितव्य धोक्यात टाकणारा जोडीदार हवा होता. पण तुम्ही तर माझ्या काळजीनं चिंताग्रस्त झालेले दिसता. होय होय वंदना, तुम्ही माझ्या काळजीनं चिंतेत नाही आहात. तुम्ही स्वतःच्याच काळजीनं चिंतेत आहात. तुमच्या मनाची उभारी संपलेली आहे. तुम्हाला भीती वाटते मी तुमच्या हातून निष्ठून गेले तर. वंदना, रत्नकांत, काही बोलू नका. एखाद्या उन्मत्त प्रियकराचा आवेग तुमच्यापाशी नाही. त्यासाठी मी आसुसलेले होते. तुमचं वय मी विचारात घेतलं नव्हतं. लोक काय म्हणतील याचीही मला पर्वा नव्हती. एका समर्थ वृक्षाचा आधार मी शोधित होते. पण माझ्या ध्यानात आलं की तुम्हीच माझा आधार शोधित आहात. मला वाटलं होतं की मला हवा तसा जोडीदार मिळाला आहे. पण नाही, मी एकटीच आहे. मी आता त्या अर्थानं कुणावरच प्रेम करू शकणार नाही. मला एकटीलाच सारा रस्ता काटला पाहिजे. आणि सांगू तुम्हाला, मला त्याची भीतीही वाटत नाही. वंदना, मला तू समजून घेतलं नाहीस. नाही नाही, तुम्हाला मी पुरती समजले. तुम्हाला मी विसरणार नाही. तुम्ही फार मोठे कलावंत आहात. तुम्ही माझ्या अंतःकरणाचा एक कोपरा व्यापून टाकला आहात. तो मी भक्तिभावानं तसा जपून नक्की ठेवीन. लक्षात ठेवा, प्रीतीची जागा भक्ती कधी घेऊ शकत नाही. तुमच्याकडनं मला पित्याचं वात्सल्य नको होतं. प्रियकराचं प्रेम हवं होतं, प्रेम. पण जाऊ दे. भीक मागून मिळवायची ती गोष्ट नाही. आयुष्याला भिणाऱ्या माणसाला प्रेमही करता येत नाही. आणि रिकाम्या झोळीनं प्रेमाची खिरापतही वाटता येत नाही. मी येते मी. लांब सडक रस्त्यावर घट्ट पायानं अन ताठ मानेनं चालणाऱ्या वंदनेच्या त्या श्यामल आकृतीकडे पाहताना रत्नकांतला उगाचच चारुलतेची आठवण येऊन गेली. चारुलता अशीच एक दिवस त्याच्याकडे पाठ फिरवून निघून गेली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.